सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज 17 ऑक्टोबर 2025 शुक्रवार दिवशी वसुबारस आलेला आहे. आश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स्व द्वादशी किंवा वसुबारस म्हणून सुद्धा साजरी केली जाते. याच दिवसापासून खरी दिवाळीला सुरुवात होत असते. आपण देवघरात आपल्या दाराशी आपण दिवाळीचे पहिले दिवे गोवत्स्व द्वादशी म्हणजे वसुबारस साजरं करूनच लावत असतो. तर बघा, सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. याच दिवसापासून माता लक्ष्मीची आपण सेवा करणार आहोत. आज शुक्रवार सुद्धा आहे आणि वसुबारस रमा एकादशी लक्ष्मी नारायणांची सेवा करण्याचाच हा दिवस आहे. लक्ष्मी पूजनाच्या आधीच देवी आई आपल्या घरात अखंड वास केला पाहिजे. आपल्या घरात स्थिर कायमस्वरूपी तिने वास केला पाहिजे असं प्रत्येक महिलेला माझ्या दादांना वाटत असेल तर महिलांनो, आजचा दिवस खूप खास आहे. शुक्रवारी रमा एकादशी आणि वसुबारस आलेला आहे. लक्ष्मी नारायणांच्या पूजेचा सेवेचाच दिवस आहे. संध्याकाळी काही सेवा करायची आहे. अगदी साध्या सोप्या सेवा आहे, पण यामुळे लक्ष्मी नारायण तुमच्या घरात अखंड वास करतील. तुम्हाला आणि तुमचा उंबरठा सोडून कधीच बाहेर जाणार नाही. अशा घरात लक्ष्मी नांदते आणि अशाच घरात मुलाबाळांची भरभरून प्रगती होते. तिथे कशालाच कधी कमी राहत नाही. अन्न धान्य पैसा ऐश्वर्य आरोग्य त्या घरात कशालाच कमी राहत नाही. तर आज वसुबारसेचा दिवस आहे. सर्वांनीच देवघरात देवांची छान अशी पूजा केलेलीच असेल. तुळशी मातेची पूजा केलेली असेल. नसेल केलेली महिलांनो, अजूनसुद्धा वेळ गेली नाही. चांगली संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करायची आहे. चुकून सुद्धा घरातली तुळस तोडू नका. एखादं तुळशीचं रोप लावता आलं तुम्हाला तर जरूर लावून टाकायचं आहे. हळद कुंकू फुलं वाहून तुळशीची पूजा करा. 2 चमचे किंवा चमचाभर गाईचं दूध अर्पण करा. आजपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत प्रत्येक आईने एक छोटासा चमचा भरून गाईचं दूध रोज तुळशीच्या मुळाशी अर्पण करावं. हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करावी. तुमच्या घरात शुभ कार्य घडून येणारे हे दिवस असतात. कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज ही तुळशीची सेवा जरूर करा. 21 वेळा 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तुळशी समोर उभं राहायचं आहे किंवा बसून घ्या आणि नमस्कार करून मंत्र जपायचा आहे. खूप छान अनुभव येतील तुम्हाला. वसुबारसेला सर्वच महिला घरात गाय वासरू असेल, तुमच्या घरात खरोखरं गाय वासरू असेल तर घरातील सवाष्ण महिला गाईच्या पावलावर पाणी घालतात. दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचार पूजा करतात. पायावर अर्घ देऊन ओवाळून पूजा करायची असते आजच्या दिवशी. आता प्रत्येकाच्याच घरात खरंखुरं गाय वासरू नसेल, आपण मूर्तीची जरी पूजा केली, तुमच्या देवघरात मूर्ती असेल तर छान असा अभिषेक घाला संध्याकाळी. जरी सकाळी घातलेला असेल अभिषेक, पुन्हा संध्याकाळी घाला. गाईचं दूध अर्पण करा आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. छान अशी पूजा मांडणी करा. काही महिला वेगळी पाटावर पूजा मांडणी करतात. काही महिला देवघरातच पूजा करत असतात. तुमच्या परंपरेनुसार करायचं आहे. कुणी सांगतं म्हणून वेगळी परंपरा अजिबात लावून घेऊ नका. तर तुम्ही जशा पद्धतीने दरवर्षी वसुबारसेची पूजा करतात अगदी तशाच पद्धतीने करायचं आहे. तुमच्याकडे आता कुठलीच मूर्ती वगैरे नाही, मग काय करायचं, एका कापडावर थोडेसे तांदूळ पसरवून घ्या आणि तुम्हाला गाई वासराचं जसं चित्र रेघाटता येईल ना, बोटांनी तांदळावर एक रेखाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जशी गाय वासरू काढता येईल आणि त्याची सुद्धा तुम्ही हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करू शकता. किंवा तांदळाची नाही, तुम्ही साधी रांगोळी जरी काढली पाटावर, रांगोळीने सुद्धा तुम्ही अशी गाय वासराची सेवा करू शकता. हळदी कुंकू फुलं वाहून आज संध्याकाळी जरूर सेवा करा. दिवाळीचे हे 3 दिवस खूप महत्त्वाचे असतात. वसुबारस, धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन हे 3 दिवस माता लक्ष्मी आपल्या घरात येते आणि आपलं घर सुख समृद्धीने भरून देत असते. म्हणून या 3 दिवसात महिलांनो, आपले दार खिडक्या उघडं ठेवा, प्रकाशमय करून ठेवा. अंधार कुठल्याच खोलीत येऊ देऊ नका अजिबात. म्हणजे बिल येतंय आणि हा लाईट बंद करताय, तो लाईट बंद करताय, अजिबात नाही. आज प्रकाशमय, आज
आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या तर दिवशी प्रत्येकाच्या घरात दिवे लागलेलेच असतात. कानाकोपरा आपण उजळून टाकत असतो. तसेच या दिवसांमध्ये सुद्धा आपल्या घरातला कानाकोपरा उजळून टाकायचा आहे. जिथं अंधार आहे तिथं अलक्ष्मी आहे, जिथं प्रकाश आहे आणि आनंद आहे तिथं लक्ष्मी वास करते. म्हणून महिलांनो, आपलं घर आणि दार सोडून कुठंच जाऊ नका. तुम्ही गृहलक्ष्मी आहात. घरातल्या लक्ष्मीनेच लक्ष्मी मातेचं स्वागत करायचं आहे. आणि दिवाळीचे हे 3 दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, आरोग्यासाठी, भरभराटीसाठीचेच हे 3 दिवस असतात. आपल्या घरात लक्ष्मी येते आणि कायम अखंड स्थिर वास करत असते. माता लक्ष्मी पण बघते कुठली गृहलक्ष्मी आपल्याला बोलवते घरात, आपलं स्वागत करते आनंदाने, भरभराटीने. त्याच घरात माता लक्ष्मी जाते आणि तिथंच अखंड वास करते. तिथंच लक्ष्मी नारायणांची अखंड कृपा होत असते. म्हणून आपलं दार इतकं प्रकाशमय करून ठेवायचं आहे. दाराशी दिवे लावा, तुपाचे लावा, तेलाचे लावा, नियम नाही. आपलं वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी होईपर्यंत आपल्या दाराशी दिवे लावायचेच आहे. पण हे 3 दिवस खूप महत्त्वाचे आहे. बाकी दिवसात तुम्ही जा, माहेरी जातात महिला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर जा तुम्ही, पण आपण आपल्या गृहलक्ष्मीने हे 3 दिवस तरी दाराशी दिवे लावून माता लक्ष्मीचं स्वागत नक्की करा. आज संध्याकाळी आपल्या दाराशी, आपल्या घरादारात सगळीकडं वसुबारसेपासून दिवाळीचे दिवे जरूर लावा महिलांनो. आणि 3 दिवस आज वसुबारसेची पूजा वगैरे झाली की कापूर आरती वगैरे तुम्ही करत असाल तर कापूर आरती करताना आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर सुद्धा जायचं आहे. तुम्ही ज्या भांड्यात किंवा ताम्हणात वगैरे आरती ठेवलेली असेल, कापूर जाळत आहात, ते ताट घेऊन घरातल्या गृहलक्ष्मीने दाराबाहेर जायचं आहे. आपल्या उंबरठ्याला सुद्धा ओवाळायचं आहे, नमस्कार करायचा आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करा. घरात स्वागत करण्यासाठी आवाहन करा माता लक्ष्मीला की हे माता लक्ष्मी, माझ्या घरात ये, स्थिर अखंड स्वरूपात वास कर. घरातलं दुःख, दारिद्र्य, लक्ष्मी नष्ट कर, निघून जाऊ दे माझ्या घरातून. आणि तुझा कायम अखंड आशीर्वाद माझ्या घरावर, पतीवर, मुलांवर, संपूर्ण कुटुंबावर अखंड आशीर्वाद राहू दे. माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. माझ्या घरात तू अखंड स्वरूपात, कायम स्वरूपात वास कर. मी उदाहरण सांगितलेलं आहे. तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला आपण कापूर ओवाळून उंबरठ्याला हात लावून तुम्हाला ती इच्छा बोलायची आहे तुमची. हाच उपाय महिलांनो 3 दिवस करा. आज करा, उद्या धनत्रयोदशीला करा आणि 21 तारखेला तुम्ही लक्ष्मीपूजन कराल. त्या दिवशी सुद्धा आपली कापूर आरती झाली. माता लक्ष्मीचं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पुन्हा कापूर आरती बाहेर न्या, उंबरठ्याला ओवाळून घ्या आणि अशाच पद्धतीने प्रार्थना 3 दिवस करा. खूप सुंदर अनुभव येतील. आज वसुबारस, उद्या धनत्रयोदशी आणि 21 तारखेला लक्ष्मीपूजन. रोज माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, तुमच्याकडं फोटो असेल, देवी आईच्या फोटोवर, मूर्तीवर, श्रीयंत्रावर किंवा एक सुपारी मांडून सुद्धा देवी आईवर कुंकुमार्चन नक्की करा. श्री सुक्तम पठन करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. एवढा वेळ नसेल तुम्हाला, सेवा तर करावी, वेळेअभावी आपल्याला सेवा जमत नाही, या गोष्टी चुकीच्या आहे. पण लहान लेकरं आहे, देवी आई आहे, समजून घेते. लहान लेकरं अजिबात आईला बसू सुद्धा देत नाही. मग महिलांनो, हे 3 दिवस तरी देवी आईवर आपण मूर्ती असेल, फोटो किंवा श्रीयंत्र असेल तर देवी आईवर आपल्याला 11 वेळा, 21 वेळा किंवा तुम्हाला जास्तीत जास्त वेळा कुंकुमार्चन करायचं असेल तर तुम्ही ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, नाहीतर ओम महालक्ष्मे नमः असं पठण करत करत तुम्ही मंत्र बोलत बोलत जरी साध्या सोप्या पद्धतीने मी सेवा सांगत आहे, पण प्रभावी आहे. करून तर बघा. महालक्ष्मीला कुंकुमार्चन करा. तुमच्याकडे देवी आईचा, कुलदेवीचा टाक असेल तुम्ही त्यावर सुद्धा करू शकता. आपली देवी आईच आपली महालक्ष्मी आहे. कुंकुमार्चन हे 3 दिवस लक्ष्मीपूजनापर्यंत झालंच पाहिजे आपल्या घरात. आणि महालक्ष्मी अष्टकाचा पाठ 16 वेळा बोला, 8 वेळा बोला, 1 वेळा बोला, पण महालक्ष्मी अष्टकाचा पाठ 3 दिवस झालाच पाहिजे महिलांनो. सर्वात